प्रथमेश आणि मराठी योजना अपडेट युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. प्रथमतः 1 ऑगस्ट 2026 पासून तुम्हाला एनसीएनसी स्मार्ट कार्ड सर्वांनाच अनिवार्य करण्यात आलेलं असून एनसीएनसी स्मार्ट कार्ड आहे सर्वांनाच बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असो, अमृत ज्येष्ठ नागरिक असो किंवा वयस्कर, वयोवृद्ध त्याचबरोबर जे दिव्यांग अथवा ज्यांना 60 वयापेक्षा जास्त एज आहे त्यांच्यासाठी देखील एनसीएनसी स्मार्ट कार्ड जे आहे ते बंधनकारक करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रातील जे प्रवासी एसटी महामंडळाच्या बसने जे प्रवास करतात, असो शालेय विद्यार्थी अथवा जॉब किंवा जे विद्यार्थी डेली एसने प्रवास करतात किंवा जे प्रवासी बसने डेली प्रवास करतात, अशा प्रवाशांसाठी अथवा जे कधीतरी प्रवास करतात, ह्यांच्यासाठी देखील एनसीएनसी स्मार्ट कार्ड सर्वांनाच बंधनकारक करण्यात आलेलं असून तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करायचं आहे. तर प्रथमतः बघा, हे एनसीएनसी स्मार्ट कार्ड आहे सर्वांनाच अनिवार्य करण्यात आलेलं असून एनसीएनसी स्मार्ट कार्ड जे आहे ते नॅशनल कॉमन मोबिलिटी हे असं कार्ड असून हे सर्वच महाराष्ट्रातील प्रवाशांना एसटी महामंडळाच्या बसने जे प्रवास करतात, हे कार्ड तुम्हाला सर्वीकडे चालणार असून तुम्हाला हे कार्ड मेट्रोमध्ये देखील चालू शकते अथवा ट्रेनमध्ये आणि बसमध्ये देखील हे एनसीएनसी स्मार्ट कार्ड तुम्हाला चालणार आहे. ते 1 ऑगस्ट 2026 पासून तुम्हाला सर्वांनाच बंधनकारक करण्यात आलेले असून महाराष्ट्र एसटी महामंडळाने नवीन घोषणा केलेली आहे. हे बंधनकारकच आहे, हे तुम्हाला असणे गरजेचंच आहे. त्याचबरोबर ज्यांनी अजून देखील एनसीएनसी स्मार्ट कार्डबद्दल माहिती नसेल अथवा जे प्रवासी आता नवीन प्रवास करतात, शालेय विद्यार्थी असो, तर त्यांना मी मागील देखील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यांनी आपल्या YouTube चॅनलवर व्हिडिओ जाऊन देखील बघणे गरजेचं आहे. त्याचबरोबर एनसीएनसी स्मार्ट कार्ड काढायचं असेल, तर तुम्हाला जवळच्या सेतू केंद्रात देखील जाऊ शकता अथवा तुम्हाला तुमच्या एसटी महामंडळाच्या जवळच्या डेपोमध्ये जाऊन देखील तुम्ही काढू शकता. ह्या साधारणतः 1 महिन्याची प्रोसेस असून तुम्हाला एनसीएनसी स्मार्ट कार्ड तुमच्या आधारशी ॲड्रेस जो आहे म्हणजे आधारवरती जो मेन्शन जो आधार कार्डवरती ॲड्रेस आहे, त्या आधार कार्डच्या मेन्शनवरती तुम्हाला ॲड्रेसवरती एनसीएनसी स्मार्ट कार्ड तुम्हाला पोस्टाद्वारे तुमच्या घरी येऊन जाईल. प्रथमतः तुम्हाला ₹200 तुम्हाला पे करायचे असून तुम्हाला म्हणजे 199 म्हणजे ₹200 पे करायचे असून तुम्हाला हे एनसीएनसी स्मार्ट कार्डसाठी अप्लाय करून त्यामध्ये उर्वरित जी रक्कम आहे ती बाकीची तुम्हाला रिचार्जच्याद्वारे तुमच्या एनसीएनसी स्मार्ट कार्डवरती येणे जाणार आहे. ज्यांच्याकडे जुने स्मार्ट कार्ड आहे त्यांच्यासाठी तुम्हाला ₹149 फक्त लागणार असून जुने एनसीएनसी स्मार्ट कार्ड आहे ते तुम्हाला रिन्यूवेशन करून घ्यायचे आहे. हीच आहे महत्त्वपूर्ण अपडेट. महत्त्वाची एकच अपडेट आहे की तुम्हाला पुढील महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये 1 ऑगस्टपासून महाराष्ट्रातील सर्वच प्रवाशांना एसटी महामंडळाच्या डेपोने जे प्रवास करतात, त्या प्रवाशांसाठी हे सर्वच बंधनकारक एनसीएनसी स्मार्ट कार्ड आहे. हीच आहे गुड न्यूज. तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट मिळून जातील. धन्यवाद.